निसर्गाच्या सानिध्यात सोलो सावजी पार्टी. कधी कधी गर्दीत नाही तर एकांतात खरी शांतता सापडते. आज मी आलेलो आहो एका सुंदर तलावाच्या काठी. चारी बाजूनी निसर्ग, पूर्ण पाण्याने भरलेला तलाव आणि त्या पाण्यात मुक्तपणे विहरणारे बगडे आणि आत खोलवर फिरणारे असंख्य मासे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि ते एक्सप्लोर फूड डेस्टिनेशन ह्या चॅनलवर तुमचे एकदा पुन्हा सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओ करिता भरपूर असा गॅप पडलेला आहे. हे गॅप पूर्ण करण्याकरिता आपण आता 2026 हे आगमन होत आहे. आज 2026 ला आपण याकरिता आपण एक पार्टी ठरवली आहे आणि 2025 ला आपण ट्रिब्यूट देणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला लागणारे सर्व साहित्य तुम्ही पाहू शकता गाडीवर असलेले, आणि खाली असलेली कॅन तुम्ही पहा. कॅनीवर ठेवलेला टमाटर, हिरव्या मिरच्या आणि तेल हे सुद्धा, आणि चिकन सुद्धा आपण बॅग मध्ये ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, चला आपण आपल्या डेस्टिनेशनवर जाणार आहोत आणि आपली सोलो पार्टी साजरी करणार आहोत. चला तर टाइम न वेस्ट करता आपण आपल्या डेस्टिनेशनवर जाऊया आणि व्हिडिओ बनवूया. आज या तलावाच्या अगदी काठावर मी चूल मांडली आहे आणि आज बनवणार आहे नागपुरी सावजी स्टाईल चिकन. तर मित्रांनो, आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आणि आपण आपली चूल पेटवून घेतलेली आहे. तर मित्रांनो, या निसर्गरम्य वातावरणात आल्यानंतर निसर्गाचा आस्वाद घेतला पाहिजे. काही लोक म्हणतात की दारू पिऊन निसर्गाचा आस्वाद घेतला जाते, पण असं हे चुकीची गोष्ट आहे. दारू पिऊन कुठलीच पार्टी करू नये. माझ्या हिशोबाने तर नाही केली पाहिजे, पण दारू पिऊन जर केली तर तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेऊ शकत नाही, फक्त दारूचा आस्वाद घेऊ शकता. आणि हा माझं वैयक्तिक मत आहे. आता माझं चिकन धुवून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही आता नवीन वर्षाचं आगमन होत असल्या कारणाने आपण ही पार्टी करत आहोत. ते हा नवीन वर्षाचा आपण आनंदाने स्वागत करूया आणि 2025 ला सार करूया. तर मित्रांनो, 2025 तितकाच महत्त्वाचा होता जितकाच 2026 येणारा वर्ष हा महत्त्वाचा राहणार. नवीन नवीन गोष्टी करत राहा आणि जीवनात काही करत राहा आणि जीवनामध्ये काहीतरी बना, अशी मी तुम्हाला अपेक्षा करतो. आणि चला, आपण टाईम न वेस्ट करता आपण आपलं चिकन बनवून घेऊया. चिकन बनवण्याकरिता मी आधीच सोबत आणलंय कांदा, टोमॅटो, आलू, लसूण,
ताज चिकन, सावजी मसाले, आणि खास घरगुती मसाल्याची चव. कांदा आता थोडा आपण ब्राऊन होऊ देऊ. ब्राऊन झाल्यानंतर टमाटर टाकूया. आता आपण टमाटर घातलेलं आहे. अद्रक घालत आहोत. अद्रक घातल्यानंतर मिरची सुद्धा टाकूया. आता मिरची घालूया. पाच ते 10 मिनिट आपण याला परतून घेऊया. आणि बाजूला असलेले तळ तुम्ही पाहू शकता. तुम्ही पहा आता टमाटर तेलामध्ये पूर्णपणे शिजलेला आहे. आता उर्वरित मसाले आपण टाकूया. आता आपण तिखट सोडत आहोत याच्यात. हळद सुद्धा घालतो. कोथिंबीर टाकतो. कोथिंबीर झाल्यानंतर परतून घेऊया. त्यानंतरच आपण चिकन टाकूया.
बघू शकता छानसा असा सावजी टेक्स्चर आलेला आहे. सावजी स्टाईल पाहू शकता तुम्ही. मसाला घालणार आहोत आपण. याला आपण आता फिरून घेऊ. वरून कोथिंबीर घालतो मी आता. आता आपण वरून झाकण लावून घेणार आहोत आणि काही वेळ ठेवणार आहोत. आता पाणी टाकलेलं आहे मित्रांनो. आता पाणी टाकून झालेलं आहे आपलं. बाजूलाच बघा दुसरी चूल लावलेली आहे. तिथे आपण चुलीवर शिजणारे जेवण आणि त्यात मिसळलेला निसर्गाचा गंध याला तोडच नाही. मसाले परताना येणारा सुगंध, हळूहळू शिजणारी सावजी चिकन आणि बाजूला चुलीवर शिजणारे गरम गरम भात. हे फक्त जेवण नाही तर एक अनुभव आहे. तुमच्या भाषेमध्ये याला चकना म्हणतात माहिती आहे का. तर याला आपण आता जेवणासोबत खाणार आहोत. त्याकरिता आपण याला छोटे छोटे आता पीसेस करून घेणार आहोत. तलावाच्या आजूबाजूचा सुंदर निसर्ग, हिरवळीने वेढलेले शांत वातावरण आणि अगदी तलावाच्या बाजूला बनलेले झणझणीत मसालेदार चिकन सावजी. तेल तरंगत आहे. बघा तुम्ही काय रंग आलेला आहे भाजीला. हो हो हो, हे माझ्या आवडीचं आहे. ते बघितलं आपण. थोड्या वेळाने आपण चुलीवरून काढणार आहे. माझ्या समोर असलेलं भाजी पाहू शकता आणि माझ्या पाठीमागे असलेला तलाव पहा. रंगत पहा किती छान. तर मित्रांनो, हा निसर्गात आल्यानंतर आपण चिकन बनवलेलं आहे. पहा चिकन असं वाटतंय स्वर्गातच आलेलं आहोत. हा स्वर्गामध्ये आपण आता चिकन खाणार आहोत आणि चिकनचा आस्वाद मी तुम्हाला सांगणारच आहे हा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओ आवडत असणार तर कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. चला तर आपण सर्वात आधी आपण त्याला वाढूया आणि खाऊया. तेच तलावाच्या काठावर बसून निसर्गाच्या साक्षीने स्वतः बनवलेले सावजी चिकन आणि भात यालाच म्हणतात खरा सोलो सेलिब्रेशन.
कसं वाटत आहे तुम्हाला हे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. मित्रांनो तुम्हाला सांगत आहो येणारा वर्ष तुम्हाला सुखाचा जाऊ. 2026 याचं आगमन होत आहे आणि 2025 याचे एंडिंग होत आहे. याकरिता मी तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. हॅपी न्यू इयर. आणि आपण आज पार्टी करणार होतो आणि पार्टी करत आहोत. सोलो पार्टी आहे, बघू शकता तुम्ही किती छान असं चिकन बनवण्यात आलेलं आहे आणि बाजूला असलेला भात आणि काही सलाद किती छान प्रकारे कापलेला आहे. आणि आता तुम्हाला अप्रतिम, खरंच मित्रांनो अप्रतिम झालेला. तुम्ही सुद्धा कुठेतरी पार्टी करायला जा ना, एन्जॉय करा. अरे वा, खूपच शिजलेला का, गरम आहे. आता आपण हाताचा एक खास करतो. छान झालेलं आहे खरंच. मी तुम्हाला काय सांगितलं होतं माझं, बघितली आमची पार्टी, सिंगल पार्टी, सिंगल सोलो व्यक्ती आलेलो आणि पार्टी करत. म्हणजे येणाऱ्या वर्षाची किती मला किती आतुरता असते ते तुम्हाला तर माहिती नसणार, पण तुम्हाला सांगतो. सो खूपच छान झालेलं आहे खरंच, अप्रतिम. त्याला काही तोड नाही. आणि बाजूला असलेलं तलाव याचा व्ह्यू पहा. असणार तुमच्याजवळ तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून पाठवा. मी तिथे जाऊन एक्सप्लोअर करीन आणि फूड सुद्धा एक्सप्लोअर करीन. चुलीवर शिजणारे चिकन आणि आजूबाजूचा नैसर्गिक शांतपणा. आता हे काही ताटा आहे हे सुद्धा धुता मातीनं धुता, पण तो असं स्वच्छ धुवून घ्यायचे भांडे. आणि आपण आता इथून हे सगळं पॅकिंग करून निघणार आहोत. तर मित्रांनो माझी सोलो पार्टी झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा हा व्हिडिओ. मी तुमच्यासाठी असे नवीन व्हिडिओ एक्सप्लोअर करत राहीन, नवीन स्थळ एक्सप्लोअर करत राहीन आणि मी तुमच्यापर्यंत नेहमी येत राहीन. हे आपला खूप मोठा गॅप झालेला होता व्हिडिओचा, त्याच्यामुळे आता हा नवीन वर्षाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी येत राहील. चला तर मग भेटूया. बाय, सी यू सून. आज ही पार्टी कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला वेळ देण्यासाठी होती. कधीतरी स्वतःसाठी जगा, निसर्गाजवळ आणि मनाच्या अगदी जवळ.